पैसा, आता पैसे भरा, आता पैसे भरा। आम्ही मेडिकल साठी सुद्धा लोन घेतलंय। डे 1 पासून आम्हाला आधी 50,000 भरायला सांगितलं, त्यांना म्हटलं भरतो आम्ही, आता ते पण मी क्रेडिट कार्डने ते पे केलं। आधी 25,000 भरले, लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी 24 तास नाही झाले परत म्हटले आता बाकीचे भरा, आता बाकीचे भरा। मग ऑपरेशन झालं, ऑपरेशनच्या आताच्या आता भरा। आम्ही म्हणते तुमचं नाही 1 रुपया नाही ठेवणार आहे, आम्ही सगळं तुमचं देणार आहे, पण आम्हाला टाइम द्या। नाही तुम्ही क्राउड फंडिंग करा, तुम्ही बजाजची लोन घ्या। मम्मीने माझे एवढं पण म्हटलं, लोन घेतली, लोन पुढार करून माझे पप्पा ऍडमिट आहेत, ते लगेच सुरू होणार, त्याचा EMI लगेच सुरू होणार, म्हणजे पप्पा ऍडमिट आहेत, थांबा थांबा, क्राउड फंडिंग करा। आम्हाला क्राउड आणि मला म्हणतात ब्लँक चेक दे, पोस्ट डेटेड ब्लँक चेक दे। मला डॉक्टरांकडून फोन आलाय की पोस्ट डेटेड ब्लँक चेक देण्यासाठी, म्हणजे एवढं त्यांनी पैशासाठी हे केलंय। आणि बोलायची पद्धत फक्त वरून खालून बघत होते। जेव्हा आम्ही गेलोय ना, वरून खालून बघणार आम्हाला, आणि आम्ही आमच्या घरी गेले, ते आम्ही इथं काढून आणलं होत्या। अगोदर हे म्हणले की वाचून जाईल म्हणून, अगोदर आम्हाला म्हणले 50,000 भरा। ताबडतोब मी गळ्यातलं घाण ठेवून लक्ष्मी ज्वेलर्स मध्ये 50,000 रुपये घाण ठेवून इथं पैसे भरले। वापस म्हणले की औषध आणले, 10,000 रुपये 5-5 मिनिटाला भरले। अर्ध्या तासात औषध